जड़ों से लड़ाई मर्दों की तर म्हणते मी आहो काय मी तुला म्हटलं का नाही मी तुला म्हटलं का बाई म्हणते जसा मला चढवता येते तसा उतरवता येते हो म्हणजे तुला चढवता येते ना उतरवता येते आम्हाला का करता झोपता येते का नाही आम्हाला झोपता येते तसं नाही तसं नाही साहेबाचं म्हणणं आहे मी टाकाले जातो तेव्हा गाईची टरला फाटते अरे टाकाले जास्तीत फाटन कशी आणि काय टाकतील टाकू दे म्हणजे हा टाकणार पण ए पाटील तुला टाकता येते का रे नाही टाकता येते तुला हळूहळू टाकल आस्तीने टाक अरे तुम्ही हळूहळू नाही तू टाकायला जातो पण कोणत्या कोणी धसते वाकडे तिकडे तू प्रश्न तू टाकते पण तुझ्या कोणत्या खरंच सांग निशाणावर जाते का बिलकुल लाईनशीर पाहिजे नाही निशाणावर जाते का तुझ्या स्नानाजवळ आणि मग हे कोणाले रे कोणाला सांगतो नाही कोणाला एवढं शहाणपण आणि मग मला म्हणायचं आहे तो कुछ दिखाओ बंद के इंसान ऐसे रहना है तो कुछ दिखाओ बंद कर अरे पैसा दुनिया में अच्छा इंसान बनकर बाज आए दुश्मन बनकर के बाज आए दुश्मन बनकर तो भूत डालूंगी तुझे गोलियों से बुलंदेवी बनकर बुलंदेवी बनकर बुलंदेवी बनकर अरे नव्या नवी मी नार आहे अरे धारदार अशी मी तलवार आहे झाशी लढायला नेहमी मी तयार आहे कारण कमजोर नाही रे मी झुंजार आहे आणि मग मला एक सांग पाटील एवढी झुंजार ना तू टाकशील तर मी सहन करणार नाही का कोणता पाटील अरे मी लहान आहो पण माझी कॅपॅसिटी खूप जास्त आहे कोणता पाटील आहे काल पाटील कोणता पाटील काल पाटील काम पाटील हा कोणता पाटील हे तर मला नाही माहित एवढी माझ्यामुळे कॅपॅसिटी आहे पाटील पण तू टाकशील ना मी घेईन नाही का रे अरे माझा मोठा दगड समुद्र आहे म्हणा घेणं मला टाकणं म्हणा पण तो लागून नाही राहिला तुझ्या निशाणावर तुझ्या वाकराचा तिकडाच्या वाकरा करून राहिला
कसा एक इकडे आणि एक असा सरळ पाहिजे सरळ पाहिजे. तुला सरळ काहून जाऊन नाही राहिला का नाही जात असेल ग? आणि म्हणून आपल्याला आत्मसात करणं माई आवाज काही हरकत नाही. माई आहे तर आहे तर तुही आहे नाही का? अरे तुझ्याकडून नाही काय शिकण्यासारखं आहे मी नाही का? शेवटी शेवटी तुझ्याकडून घेऊन घेईन तुझ्या अनुभव आणि मग मला म्हणायचं आहे अरे टाक येईन याला नाही का? हा टाक म्हणते ना आणि फाटली म्हणजे तुझ्या म्हणल्यानंच का रे? म्हणजे तुझा झाला म्हणून झाला का? दुसऱ्याचं समाधान व्हायला पाहिजे. टाकतो म्हणते पण याच्यात टाकल्यानं होईल का? तर बाजूवाल्याचं समाधान व्हायला पाहिजे. म्हणजे याचा झाला म्हणजे झाला का? समोरचा माणूस खुश व्हायला पाहिजे. असे काही प्रश्न उचलता नाही असे काही गाणे मग अनुभवाच्या गाण्यामध्ये काय म्हणला नाही काय म्हणलं तू? वारे वा कोणाचं समाधान हो का नको हो का? तुझ्या झाला म्हणजे झाला. बरी आहे म्हणा मिरच्याची फवारणी नाही मस्त आहे ते मिरच्याची फवारणी फो करू लागे का नको लागे फुका उतरवतलं आणि म्हणून अरे टाकतात येईना याला आपला करीबो आणि पुरला नाही याच्या अरे अंगामधला जो आणि हे रंगिणी अगं टाकून बघा बाई ढिला पडला टाकून बघा
हा तुला घंटा माहित आहे का म्हणे मला घंटा माहित नसेल का जी आता एकटा नका मी एक लेकराची माय आहो मला एक मुलगी आहे तर मला खरंच घंटा माहित नसेल का ए शैलेश शैलेश ए शैलेश मांडपुचे अय पांडेपुचे अरे मला एक सांग तू कुंवार आहे नाही तू कुंवार आहे आणि मला माझा लग्न झाला आहे तर होती मला घंटा माहित नसेल का आपण तर म्हणा एवढा हिल गाऊन आला तरी म्हणा गड्यामध्ये नाही मला खरंच घंटा माहित नसेल का अरे लहानाची मोठी झाली माया लग्न झाला एक लेकराची माय झाली तर जाऊन मी त्या मंदिरातला एवढा मोठा घंटा नाही पाहिली नाही पाहिली का अरे मला उठल्या बरोबर घंटा पाहिजे अरे झोपता बरोबर घंटा पाहिजे मला मन भरत नाही तो घंटा पाहिल्याशिवाय मग तू दाखवशील का पहिले तू दाखवशील का ह्या तुझ्या गावचा एखादा घंटा मंदिरातला बीज घंटा नाही दाखवशील का पहिले तुला घंटा दाखवल्यानं मी घंटा पाहिजे का त्या घंटा मला म्हणते तुला घंटा माहित आहे का मला घंटा माहित आहे अरे मी सकाळी उठते आंघोळ करते तर आधी मी देवाची प्रेयर करते तेवढा घंटा वाजवते तेव्हा मी घराच्या बाहेर निघते जेव्हा मी इकडून कार्यक्रमावरून घरी जाते तेव्हा म्हणते कार्यक्रम माझा चांगला झाला नाही का धन्यवाद आणि अजून एक वेळ आजचा घंटा वाजवते तन्न वाजवतात ना मग ते खालची टिलमिली वाजवतेस तू आणि मला घंटा माहित नसेल का जी मग ते खालची टिलमिली अरे मग वाजवते मला माहिती आहे की हा एरिया असेल तुझा पण हा स्टेज आहे माझा की हा एरिया असेल तुझा पण हा स्टेज आहे माझा आणि स्वतःला समजू नको तू या मैफिलीचा राजा अरे तुझ्यावरचे काही वाहून गेले तुझ्यावरचे काही वाहून गेले अरे तू कोण्या गलीचा पाला आणि मी हो सफेद निशाण वाली तर काय करतो रे सुभानवाला आता किती वाजून राहिले 8 वाजून राहिले तर काहीच नाही केलं सातावरी आता टाकलंच बरं तू टाकलास तर तोही धोडाचा नाही टाकला तोही तो फेल काम आहे नाही समोरच्या फेऱ्यामध्ये टाकल समोर तोही तो फेल काम आहे कोणच्या पडी जाऊन घसला बरोबर जाग्यावर गेलं पाहिजे तेव्हा मोठे समाधान आणि म्हणून काय म्हणायचे आहे मग केवढी बाई होस तू हो तर मला गरज होती ना ग मला गरज होती म्हणून मी याला बोलवलं ये रे म्हटलं तुला टाकायचं आहे ना ये हा आला पण तो बरोबर घरापर्यंत आला नाही तोही टोरांडत आला मध्ये तो बरोबर सुट्टीवर नव्हता आणि मग असं कसं तरी घरापर्यंत आला ढकलं बोलवली म्हणून आला हा आला मग म्हटलं तुझ्याकडे आहे का टाकाले तर म्हणे आहे मी म्हटलं चल आता खोल आपला का दप्तर नाही दप्तर नाही आपला सामान खोल हातला का खोल पहिले ऐकून शब्द पूर्ण होऊ देता आणि मग बोलायचं तगर होता नाही का अर्ध्यातच
बोलते मी म्हंटल तू आता आला ना आता आपला खोल म्हंटल का खोल म्हणली आपला टोपला हो टोपला खोललं हा. टोपला खोललाच होता पण त्याच्यातला का होता तो सामान होता का होता सामान खोललं हा त्यानं आपला सामान खोललं तू तेव्हा मस्त- मी काय केली माझा हात त्याच्या हातात दिली म्हणजे हात त्याच्या हात दिलीस हातामध्ये असा हात दिली आता हात दिल्याने कसा त्याला उत्साह निर्माण झाला ना आता टाकतो रे म्हणे दाबदुबच करून पाहिलं म्हणजे उत्साह निर्माण झाला. मॅडमनं आता हात दिलं तर आता मी आपल्या कामाला सुरुवात करतो. अरे रे 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 रे. यानं जेव्हा घालायला सुरुवात केलं नुसता तोंडाचा बडबड करे नाही मॅडम म्हणे मी टाकीन म्हणे मी टाकीनच म्हणे आता मी म्हंटल घे ठीक आहे तुम्ही टाक जेव्हा हात टाकायला बसला तर काय म्हणे मी गेली बघा याच्या हाती आणि तिला हात माझा याच्या हाती आणि हा नुसता तोंडाची करते हा बडबड बरोबर केलं की जरा तर लवकर टाकणं होत नाही मी आमचं. बडबड म्हणतो आणि तुम्ही गडबड करता मग आ? नुसती तोंडाची करतो हा बडबड आणि काय म्हणे साईज छोटासा आहे आता मला एक सांग मी बाई लहान आहो म्हणून काय मला लहान साईज लागत का तुला एक आजचा अरे मी बाई लहान आहो पण मला मोठा साईज लागते दोनदा आता एवढा आला मोठा एवढा मी काय बाई एवढी आहो म्हणून काय मला लहान साईज लागेल कधी नाही तू बगड्यावानी असं तुला एवढा लागते नाही अरे कोणाला साईज मोठा लागते आणि त्यामधून मी होती माझ्या का मी लहान आहे पण मला साईज मोठा लागेल पण हा काय म्हणे याने जसं काय म्हंटल मी अरे तू टाकतं पण तुला साईज लहान आहे भरला खाली याची आग बबुला झाला आणि काय म्हणे मी गेली बघा याच्या काठी तिला हात माझ्या याच्या मशीन चालू करतो अरे मिस्त्री असला चक्रा मनुष्य हा सिलवान असो असं नको भित्रा मनुष्य हा सिलवान असो अरे असो नको भित्रा आणि कोणाचाही चावा घेतो गावाला कुत्रा गावाला कुत्रा म्हणले बोलावलं मी कुत्र्याला हा कुत्रा म्हटलं का नाही तो गावरान त्या रान कुत्रा नाही ह्या गावातला कुत्रा गावरान कुत्रा हा भाषेला कुत्रा नाही का ना हो खजरीला आहे तो पाय ये आणि मग काय म्हणायचं आहे का
आधार आहे. मी तुम्हाला म्हणेन का जी नाही मी यायला म्हणेन का तर मी माझ्या गावच्या कचाराची गोष्ट सांगत आहे. तो झिमला माझ्या- कचार हा? तुझ्या गावचा झिमला हा कचार माझ्या गावचा झिमला नाही का पांढरकवडा ना चिमला हा पांढरकवडा सायको कचार हा सायको कचार जेव्हा बांगड्या घालायला आला आपला गठ्ठा घेऊन आला मला वाटलं का नाही ह्या माणसालाच नाही तर बाईला गरज आहे बाईला सुद्धा गरज आहे टाकायची. जेव्हा मी त्याला बोलवली मला काय माहित होतं का हा 4 दिवस झाले बोरला आहे म्हणून ही नुरा मला काय माहित होता. जेव्हा माझ्या घरी आला ढोकलं मी म्हणलं टाकून दे रे हाही टाकायला तयार झाला पण याच्याकडे तो साईज नव्हता. याच्याकडे मला जो साईज लागत होता तो साईज नव्हता. पण जसं काय याचा साईज छोटा आहे म्हटलं भबकला दिसत्याच्या वाणी. हा मी म्हटलं ठीक आहे माझ्या घरापर्यंत आला ना तू आता तूच टाकून दे म्हणलं तुला जसा टाकायचा आहे तसा. त्याने म्हणलं ना मी वापस जाणार नाही घातल्याशिवाय वापस जाणार नाही मी. हा मग काय लावून देईन म्हणे हा काही लावून देईन तुला पावडर लावून देतो गॅस्ट्रिक लावून देईन बरोबर करून देतो म्हणते तुला. नाही ग बघले तसं नाही म्हटलं तो आजच्या जमान्याचा शाहीर आहे. त्याने व्यासलीन नाही म्हटलं त्याने एक काम केलं थोडीशी साबण घेतली असं असं लावून अगं बाई. दिलं आणि टाकलं आपला काय आणि गेली कंगन तर कंगन गेला का गेला आणि अर्ध्यामध्ये फसला घेतला नाही ना नाही 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 अरे साबण लावल्यावर आरच्या पाच चिकन चिकन नाही का आणि म्हणून शैलेश पाटील मी तुम्हाला म्हणणार नाही हा, तुमच्या म्हणेन का जी नाही तुमच्या म्हणेन का तो कंगन तो कचाकाची गोष्ट सांगते काय म्हणायचे आहे. शायरा शिवानी सांगे जनाला मी आहे कणालीची गावा. शायरा शिवानी सांगे जनाला मी आहे कणालीची गावा. उगा सगळ्यांना मला जमत नाही बांगडी स्त्रियेची शोभा संसारात. आजही अशा सासवा आहे की जर का सुनेच्या हातामध्ये बांगडी दिसली नाही अशाही सासवा आहेत आजही. अरे जरी आम्हाला 36% आरक्षण असत पण आजही अशा सासवा आहे की जर सुनेच्या हातामध्ये जर बांगडी दिसली नाही तर तिला आजही जेवण करू देत नाही. तिला आजही जेवण करू देत नाही. आणि म्हणून हे बांगडी बाईची शोभा आहे संसारामध्ये. बाईची शोभा संसारामध्ये बांगडी आहे म्हणून म्हणायचं आहे घातल्या विना मला जमत नाही बांगडी स्त्रियेची शोभा संसारात. घातल्या विना मला जमत नाही. अरे ते करायला समजे ज्ञानी म्हणतो ते करायला समजे मी ज्ञानी म्हणतो. टाकून टाकून बघा बाई ढिला पडला तो. टाकून टाकून बघा बाई ढिला पडला. त्यानंतर म्हणे हिच्या अंतर हिच्या अंतर खमकून काटा ढोकला. नाही का कोणता काटा होय हा बाबरीचा होय का नाही नाही बाबरीचा होय का बोरीचा होय होजी. ह्या सायकल मध्ये एवढूसा काटा जाईल तर का होते की नाही काही होते का. अरे अरे एकदा का सायकल मध्ये काटा घुसला तर तो का दुरुस्त करणारा दुरुस्त करून देत नाही का नाही करून देत नाही का. अरे हे कोणती सायकल होय रे तुझी रे. तिच्या बेल नाही सांगला तिची सीट नाही सांगितला तिची चैन नाही सांगितला तिचे ग्रिविल नाही सांगितलं काय सांगतो कोणती सायकल होय नाही कोणती सायकल होय हे सायकल होय का नाही का तू सायकल आहे तू नंदिनी आहे नाही का आणि म्हणून मला म्हणायचं आहे हे चैत्र पौर्णिमेच्या रात्री आणि तिनं दुबाड्याच्या साठी ग बाई ग बाई ग हे चैत्र पौर्णिमेच्या रात्री आणि तिनं दुबाड्याच्या साठी आणि मी स्वप्नात पाहिलंय बाई
बाई ग बाई ग आता भीमा माझ्या ग दिल्लीत भाषण तो मैंने मारी एक टाइट पता नहीं तेरा रात भर में कितना बनता है टाइट ज्ञानाचा उजाप अरे बापरे मी मला का आणि म्हणून मला म्हणायचं आहे बरोबर सडला हा आणि म्हणून या भीमगीताच्या विचारावरती भोजराजी गोंडाने सिंधी खुशालजी वंजारी सिंधी यांच्याकडून 500 रुपये मिळाले. धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. आणि म्हणून हो सडला बरोबर सडला आणि तेव्हा अनुभव कळला ग. हे पाटील असं म्हणावं लागतं बेटा. आता तू अंड्याचा पिलू आहेस येऊन राहिला बरोबर लाईनी म्हणते. आणि म्हणून म्हणतात ना की अमृताचा वेळ त्या निंबावरी गेला. अमृताचा वेळ त्या निंबावरी गेला आणि कसा कडू झाला गलतीमुळे कसा कडू झाला सुरेश बाबा. आणि म्हणून सडला बरोबर सडला आणि तेव्हा अनुभव कळला ठेकेदार एवढे करले आहेत. हो ना एवढे करले नाही जी नाही पाहिलं बी पण नाही का तुमच्यासारखे फेकून नाही ह्या जगामध्ये नाही एवढे म्हणजे काय व्यवस्था केल्याची आमची. चहा तसाच पाणी तसाच भाय तसाच. एक जोरदार टाळ्या होऊ द्या ठेकेदार साहेबांसाठी. सडला बरोबर सडला आणि तेव्हा अनुभव कळला आणि याच्या पंगला तसे मला पुढची कट आहे काय एवढ्या मोटार पंप सुधरावाले एवढा चढून नाही गेला तुम्हाला आहे का काय कदर. आता होवाले आहे घोरपूरला होवाले आहे आणि हा चढला मग त्याला काम जमत का. तो आपल्या तोंडातला खाली करून माहीत तोंडामध्ये धसवता का करता काम माहिती. आणि म्हणून सडल्या बरोबर सडला आणि तेव्हा अनुभव कळला आणि याच्या पंपाचा किडा याच्या पंपाचा किडा घसला. म्हणजे हे कोणतं कीड होत. आता हे कोणते जरू असतील का भाई कातरून राहिले तर जरू होत का घोगले होत का शिपणारे होत. हे कोणते घोगले होत का याच्या पंप कात्रत असतील तर. हे पंपा हे घोगले नु एका पंप नको कात्रा बरं
विचाराचा काहीच पाहिजे आहे अजूनही जिबलीमध्ये लोक फसा म्हणा. आणि म्हणून अरे सल्ला बरोबर तुला आणि तेव्हा अनुभव कळला आणि याच्या पंपात किडा धरला आणि धसला ग धसला ग आणि याच्या पंपात किडा एकदा पंपामध्ये किडा धसला तर तो उठल का जी त्याला हालवत बसला ना तुम्ही रात्रंदिवस तो झोपला तो उठणार नाही. अरे म्हणून काय म्हणता भाऊजी काय तुमचा काय तुमचा मोठा पंप धसला का तुम्ही एवढा विचार करून राहिला तर ज्याचा धसला तो विचार नाही करून राहिला आणि तुमचा नाही धसला तरी होते का हात मांडला. अरे ज्याच्या पंपात धसला तो करत बसून विचार आपल्याला का करायचं आहे जी बोलत बसाल आपला पंप. तुमचा तर बाप रे काय आहे जी पंप नाही का पाहण्यासारखा. आणि म्हणून सल्ला बरोबर कळला आणि तेव्हा अनुभव कळला आणि याच्या पंपात किडा हसला. आणि मग काय झालं याचा मोटार पंप मोटार पंप मुडीच्या नाही एकदा ठेकेदार साहेबाचा जवळ जाऊन सांगा आणि याच्या पंपात किडा या लोकायला सांग एकदा कसा धसला ते पोझिशन चेंज आणि याच्या पंपात किडा एवढ्या जोरात पंपाला किडा माझा किडा फास्ट आहे सर्विस जास्त आहे ना. आता एकदा बायाला सांग एकदा बाय पोझिशन चेंज किती राजा आणि याच्या पंपात किडा आमची बेवड एवढा जोरात धसला सगळं माणसाला बरोबर सांगलं बाहेर काऊन बसली हे हिला का दिसला हिला कोणती वस्तू दिसली आणि म्हणून ए नंदिनी आणि याच्या पंपात किडा हसला याचा मोटार पंप मुडीच्या नाही मोटार पंप मुडीच्या भूगोल माहित नाही का मला नाही तुझा इतिहास मला माहित नाही आहे का म्हणते मंतर नाही म्हणते इचवाचा माहीत. अरे मंतर इचवाचा नाही मला नांग सरपाचा हे मंतर माहित आहे मला दोन्या नांगाचा मंतर माहित आहे. तू इचवाची गोष्ट करते का नागमोती नाही मी त्या नागाची नागिनच आहे त्या नागाची मी नागिनच आहो जाईली. आणि म्हणून म्हणायचे आहे सैरेश पाटील की ये बहादूर शेख अरे हमें बुजदिल ना समझना कि ये बहादुर शेख अरे हमें बुजदिल ना समझना और हरगिज आप पत्थर का तो लोहे का जिगर रखते हैं कि हरगिज आप पत्थर का तो लोहे का जिगर रखते हैं और तेरे साथ में ये मैदान में कुश्ती करने आए कि तेरे साथ में ये मैदान में कुश्ती करने आए तो हम भी अपने साथ में बड़े बड़े खंजर रखते हैं बड़े बड़े खंजर रखते हैं बड़े बड़े खंजर रखते हैं. आरच्या नाही तर तू मला काढजो नाही तर मी तुझ्या काठीन आरच्या पार ना खालच्या खाल काय काठीन नाकात असेल ना कशी म्हणणं नाही का नाना ना
तुझ्या अज्ञानाचा नकाचा शेंडा कापून टाकेल हा, तसं. आणि मग काय म्हणायचं आहे का गोडी स्वीकारा. आता हा कोणता मोटार पंप होय ग? हा कोणता मोटार पंप होय? तर हा आपला शरीरामधला हा. तर हा कोणता सडला मोटार पंप? कोणता वाला? कोणता सडला? तर हा सडवीकराचा किडा त्या पंपामध्ये घुसला. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये आपल्या बुद्धीमध्ये तो सडवीकाराचा एकदा किडा घुसला तर तो बंद पडली का नाही आपली बुद्धी? झाली कामातून गेली का नाही? मग तो कोच्या कोटी धसत ना धपन तो फडकडा केले आणि नेल तो फरकणा केल्याने नेईन का नाही? आणि म्हणून साहेबजी हा जो आपली बुद्धी आहे तर काही काम करली पाहिजे असं बघा. असं बघा ना काटा. बरं झालं एवढा काटा नाही आहे तर लंबा लोक करू बाई तू बरं झाला एवढाच काटा आहे तर एवढा काटा राहायचा तर केव्हा होता? एवढा काटा राहायचा तर निघता का? इकडून तर ह्या इकडून काढत्या एवढा लंबा राहतात काटा तो सुवट इकडून टोचला ह्या बाजूला. पण बरा झाला एवढाच काटा आहे तर. आणि कोणी सायकल मध्ये घुसते. अरे एकदा सायकल मध्ये घुसला तर मी रिपेअर करीन ना. मी रिपेअर करेन आहे मग मला म्हणायचं आहे. काटा एवढूसा तरी माझी सायकल का फुसणं करते म्हणा. असं जोडाला फुटबॉल फुटल्यावर नाही करत तुमच्या फुटते आमच्या फुटते का असं म्हणून त्यांना कायच्या विहिरीमध्ये चिपडीतून लिकेज होता. बरोबर जात नव्हता. पाणी खिचत नव्हता. आणि म्हणून मोहाच्या पायी पाला आणि समतेचा नटा बोलत घाला. मी पाहिलं तर पहिलं चकटला याचा मोटार पंप याचा मोटार पंप पुढच्या नाही. म्हणते मॅडम तुझ्यासारख्या काही आल्या ना काही गेल्या मायासारख्या. अरे आज चेहरा चेहरा क्या देखते हो? आज चेहरा क्या देखते हो? दिल में उतर कर देखो ना. दिल में उतर कर देखो ना.
में मी लहान आहे पण माझं मन मोठा आहे फक्त भगवान हायलाच कमी करून बाकी एकही पूर्ण परफेक्ट गुण आहे आणि म्हणून अरे मेरी मोहब्बत में अरे मेरी मोहब्बत में कितना असर देखो ना कितना असर दोन्ही हाताने हलवून पाहिजे अरे नंदिनी दोन्ही हाताने हलवून पाहिजे कशी कशी चांगला नाचला काय चांगली चांगली होती तू पाण्यामध्ये पोहण्यासारखी म्हशीचं दूध दौड्यावर नाही का इकडला काही ते जरा म्हशीला दौडत तशी आणि इकडले लिचर लागते हॅलो मला पाणी नंदिनी दोन्ही हाताने हलवून पाहिजे तिच्याकडे पाय बरं हे कधी हलवते आणि हे नंदिनी दोन्ही हाताने हलवून पाहिजे हात पाहण्यासाठी नंदिनी तुला दिलं ग हो बापरेचं जावयात ते आला दोन्ही हाताने हलवून पाहिजे तुला नाही येत का ग हलवता कधी हलवलीच नाही मी बोरीचा दंड हलवतो मग तो राहायचं मग हलवाला हलवतो तो जमते मला हे सायकलला हवा मारते सायकलला हवा येते मारते तसा नाही ग तुला नाही जमत तो खुटा धजल तो पंपाचा अरे म्हणून हे नंदिनी दोन्ही हाताने हलवून पाहिजे आला दोन्ही हाताने हलवून पाहिजे तरी हालत कसा गला तो लागते बरोबर नाही राहू दे दोन्ही हाताने हलवून पाहिजे बरोबर आहे तो काही हलवते बाई हो ना त्यानं हसता बाई तुम्ही दोन्ही हाताने हलवून पाहिजे झाला झाला माया येथील हलवण्यामध्ये समाप्त झाला दोन्ही हाताने हलवून पाहिजे आला दोन्ही हाताने हलवून पाहिजे आणि याचा हलत कसा गना आला दोन्ही हाताने हलवून पाहिजे आणि याचा हलत कसा गना
कसा गना जळून मारतो याचा उठत कसा ग नाही आणि वर चढून मारतो हात ठाय ठा याचा हालत कसा ग नाही जे वरून ठाय मारतो खालच्याला तरी उठ नाही तो म्हणजे तेवढा समजावं लागेल वरून ठाय मारून खाल्लं तर उठून नाही राहिला तर होई काही कोणता का होता का सामान होतं. ए कशी बोलते का तू माय मी काही असे चोलर गाणे म्हणते का नाही अगं माझ्या गाण्यात असे म्हणते ठोक माझ्या गाण्याला आधार राहते तर असा कोण म्हणे असा कोण म्हणे की दोन्ही हाताने हलवून पाहितो तरी हालत कसा गना तो म्हणे वर चढून मारतो हा ठाय ठाय बरोबर. त्याचा हालत उठत कसा गना कोण म्हणायचा रावणाचा तर रावण आणि रामाचा जेव्हा युद्ध होतो रावण आणि रामाचा जेव्हा युद्ध होतो तर ह्या रावणाला त्या कुंभकर्णाची गरज पडते त्या कुंभकर्णाची गरज पडते आणि म्हणून तो रावण आपल्या सैनिकाला म्हणतो की सैनिक म्हणते तू एक काम कर आता आपला म्हणजे युद्धाचा आपला टाइम ठरलेला आहे तर तू एक काम कर म्हणते की त्या कुंभकर्णाला तू उठवणार म्हणते आता कुंभकर्ण तुम्हाला माहितच आहे 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागत राहतो तर तो होता झोपीमध्ये सैनिक त्याने दोन्ही हाताने हलवले असा पण होजी हा हालत उठत का जीव सगळा मोठा माणूस कशाला उठत का आणि म्हणून त्या कुंभकर्णाला तो सैनिक दोन्ही हाताने असा म्हणजे हालव उठवू लागला पण तो उठला नाही एवढ्यानंच नाही झालं तर त्याच्या कानाच्या जवळ डीजे लावला नगारे ताश्या ढोल पण त्यानं सुद्धा तो उठला नाही आणि म्हणून तो सैनिक त्रासून गेला त्याला उठव एक घंटा नाही उठला हा काय माणूस होता रे मध्ये आणि मग काय केलं ते सगळं आणलं खा घ्यायचं ना ते वासनाच्या नाकामध्ये धसली तेव्हा कधी उठला तरी पण नाही उठला तरी नाही उठला पण त्या कामाच्या वेळेस नाही उठला ना काम झाल्यावर उठला त्याने काय अर्थ आहे नाही ना त्या युद्धामध्ये त्यानं सामोर व्हायला पाहिजे होता ना पण तो झालं नाही आणि म्हणून तो सैनिक त्रासला आणि रावणाकडे गेला आणि रावणाला म्हणू लागला की रावणजी मी तुमच्या भावाला दोन्ही हाताने उठवलो हलवलो तिचे धुमाल वाजवलं त्याच्या कानाजवळ पण तो उठला नाही उठला नाही म्हणून म्हणायचं आहे दोन्ही हाताने हलवून पाहिले दोन्ही हाताने हलवून पाहिले